तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ। हे बघा, मी आज बनवली तवलीमध्ये भाजी। हे बघा, करडीची भाजी आहे आणि त्याला लावले बाजरीचं पीठ, कारण की करडीची भाजी मला बाजरीचं पीठ लावूनच आवडती हटून। तर मी आता गॅसवर धरू नको फोन, मी फोडणी द्यायची तयारी करू राहिले त्याची। आणि फोडणी ना, पहिले माझी आई चुलीवर स्वयंपाक बनवायची ना, तेव्हा अशी मस्त फोडणी द्यायची त्या चुलीवरती धरायचं आणि इतकं भारी दिसायचं ते। पण आता आपल्याकडं चुली नाही, गॅसवर धरावं लागतंय। हे पहा, आपलं घरबीर झाल्यावर आपण चुलं बांधू राहू। आणि माझ्या दादाचं एकच चाललंय, आपलं घर झालं का आपण आधी चूल बनवायची आणि त्याच्यावर स्वयंपाक बनवायचा। रात्रीच्या वेळेस मस्त पटांगणात चुलीवर स्वयंपाक ते बनवायचा, गप्पा छप्पा करून स्वयंपाक बनवायचा। असे माझे दादाचे विचार आहे। माझ्या दादाचे विचार लय चांगले आहे आणि हे सगळे आम्ही पूर्ण करू। हे बघा, याच्यामध्ये टाकून घेते मी तेल। लय फुल भरून नाही टाकत, कारण की ते येतं वरती आणि मग ना ते गॅसवर सांडतं, कारण की उकळताना ते असं बुडबुडे येते ना, वरती होतं। तर माझी भाजी पण शिजून झालेली आहे। हे बघा, आणि तवलीमध्ये गॅस बंद जरी केला तरी अर्धा तास बिना गॅस चालू ठेवल्याचं तरी उकळ्या येतात त्या तवलीला। इतकं भारी स्वयंपाक होतोय तवलीवरती। आणि मी ना तवलीमध्ये जर काही पालेभाज्या हटूनच बनवता येतात, सुक्या भाज्या काय बनवता येत नाही त्याच्यामध्ये। हे पहा, चांगला तांबूस कलरचा करून घेते मी हा लसूण, आणि याच्यामध्ये टाकले मी जिरे, लसूण आणि मिरच्याच टाकलेले आहे, कारण की तवलीमध्ये जर भाजी बनवायची ठरली ना तर मी शेंगदाणे नाही लावत, बाजरीचं पीठ लावते। इतकी चवदार लागते ना। आणि लगेच फोडणी देऊन झालं का मला टाकायच्या बाजरीच्या भाकरी। तर माझा ब्लॉग कोणी जर बघत असेल तर ताई, तुमचा स्वयंपाक बिपाक झाला का नाही नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि कुठून आमचे व्हिडिओ बघतात ते पण सांगा। हे बघा, त्याला अजून वेळ लागतो, कारण की फुल जर गॅस केला नाही, हे पहा असं वरती उडतं, त्याच्यामुळे मला भीती वाटते। आणि या तेलामध्ये जर फुल गॅस केला ना तर जाळ होतो, तेव्हा कमी गॅसवरच हे करावं लागते। अशी पहिले माझी चुलीवरती धरून फोडणी द्यायची तर ते इतका भारी वास यायचा। आता करावं लागतंय आपल्याला एक गॅसवरती, त्याच्यात गॅस किती का महाग झालेला आहे। हे पहा, हे असे बुडबुडे फुटत आहेत। माझ्याकडे फोडणीचं भांडं पण होतं, पण ते कुठं पडलंय आणि कुठं कशामध्ये मी भरून ठेवलंय का माझ्या तेच लक्षात आहे ना। त्याच्यामुळं या चमच्यामध्येच तेल टाकून फोडणी द्यावं लागती। करडीची भाजी बऱ्याच वेळची शिजायला घातली होती मी, शिजवली, मसाला बिसाला टाकला आणि नंतर मग हे ना फोडणीची तयारी करू राहिले मी। आणि आमची गेली लाईट, आता मला काही दिसेना, भाऊने लावली बॅटरी, चार्जिंगचा बल्ब आहे पण तो पण काय एकदम अंधक झालाय। आणि जशी लाईट आली ना 5-6 वाजता तसं आम्ही चालू करून ठेवलाय, पण तरी त्याची एवढी चार्जिंग झाली। आणि पहा काय भारी लसूण तळला गेलाय। मी थोडासा गॅस फुल करते, तळाय लसूण पण मग नॉर्मलचा। आणि आता देऊन घेते मी फोडणी। तर हे बघा कशी उकळी येते भाजीला। तर हे पहा काय भारी तळला गेलाय लसूण। आणि हे बघा फोडणी देते मी। हे बघा, आणि अशी इतका छान लसूण वरती तरंगू राहिलाय ना। आणि आता ह्या गॅसवर ठेवते मी तवा बाजरीच्या भाकरी टाकायला। मला बनवायची आहे बाजरीच्या भाकरी। तर इकडं मी टाकली होती करडीची भाजी, मस्त शिजली, फोडणी देऊन झाली त्याला। आता मी गॅस बंद करणार आहे, कारण की ह्याच तवली तापलेली ना, तर तिला एकदा तापल्याच्या नंतर गॅस काय लागत नाही जास्त, त्याच्यामुळे मी आता बंद करून घेते आणि तुम्हाला अजून 10-5 मिनिटांनी दाखवते। तर ह्या अशा ज्या उकळ्या आहे ना त्या चालूच राहतात त्याच्यावरती, हे पुढे। आणि इकडं टाकते मी भाकरी, 2-3च करायची आहे भाकरी, बनवते बाजरीच्या भाकरी।
आणि आज बनवलंय बुधवारचं बाजरीच्या भाकरी आणि करडीची हाटून भाजी. माझी आज नेमकं माझी बाई पण नाही आणि तिचे पप्पा पण बाहेर गेलेत, कारण की त्या दोघांना या तवलीतली भाजी लय आवडती. म्हणलं आज येतील ते, पण सकाळी म्हणे मला जरा उशीर होईन यायला. ते कधी कधी फार 12 12:30 होते त्यांना घरी यायला ना, त्याच्यामुळं मग एवढ्या उशिरा काही जेवण करत नाही. तर तुम्ही आज काय बनवलंय जेवायला? कारण की आज आमचा बाजार होता ना, त्याच्यामुळं मग करडीची भाजी ताजी ताजी होती, त्याच्यामुळं म्हटलं लगेच बनवून घ्यावा. सुकली का मग ती एवढी हे पण नाही राहत, ताजी एकदम चवदार लागती. आणि काटेरी भाजी होती, त्याच्यामुळं मग हाटून बनवली. सुकी भाजी काय दोघांना पुरती आम्हाला, पण मग त्याचे पप्पा जर आले ना तर मग आता नाही तर सकाळी ते जेवतील, त्यांना आवडती. हे पहा, भाकर पण शेकली आणि भाजी पण झाली माझी फोडणी देऊन. ते पहा, त्याला बाजरीचं पीठ लावलंय ना, त्याच्यामुळे असा कलर आलाय. त्याला हलवली की ती बरोबर ते हिरवा कलर येतो, ते हे होतं त्याला, ते एकदम स्थिर झाले ना, त्याच्यामुळे असा कलर. म्हणजे तुम्ही करडीची भाजी म्हणता, नेमकं हे काय आहे तर ती करडीची भाजी. हे बघा, हे बघा करडीची भाजी एकदम छान झाली. तर भाकरी झाल्याच्या नंतर आम्ही बसणार आहे जेवायला. तर तुमचे जेवण झाले की नाही नक्की सांगा, आणि नसले तर जेवण करायला घ्या. आम्ही बसतोय भाकरी झाल्यानंतर जेवायला. आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.